मला राधिका आवडत नाही. मला आता तिच्या बरोबर राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आनंद, अरे मला तिच्याबद्दल काही वाटतच नाही, ना प्रेम ना अट्रॅक्शन, नथिंग. मग उगीच मन मारून का राहू मी तिच्या बरोबर? असं वाटतं ना की तिला सांगून टाकावं की बाई निघून जा, मला नकोयस तू. हे दिमाग खराब हो गया क्या तेरा? हाँ? असा विचार तरी कसा आला रे तुझ्या मनात? तू जा म्हटल्यावर कुठे जातील रे ते? आणि गेल्या 8-10 वर्षापासून ते फक्त तुझ्यासाठी जगतायत आणि आज सडनली तू त्यांना सांगणार की जा, मला आता तुझी गरज नाहीये. अरे त्या आणि अथर्व कुठे राहतील, कसे जगतील, काय होईल रे त्यांचं? आणि हे सगळं जर तुझ्या आई बाबांना कळलं तर काय होणार याचा विचार केलायस का? आतापर्यंत तोच विचार करत होतो म्हणून गप्प होतो. आता मला कोणाचाही विचार करायचा नाहीये. माझा डिसिजन फायनल आहे. मला राधिका नकोय, शनायाच हवी आहे. वाह, असं बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, उलट वाढेल. आता काही होऊ दे, माझा डिसिजन पक्का आहे. मला शनायाच हवी. दॅट्स इट. म्हणजे तू ऑलरेडी डिसाइड केलंयस, मग मला इथे का बोलवलंस? तुझा डिसिजन सांगायला? आणि तुला काय वाटलं मैं तुझे सपोर्ट करूंगा? इस गलतफहमी में मत रहना गुरु. खरा मित्र आहे ना, म्हणून मी तुझ्या चुकीच्या गोष्टींमध्ये कधीच तुला सपोर्ट करणार नाही. अरे यार, त्या राधिका वहिनींनी काय नाही केलं रे तुझ्यासाठी, आणि तू काय करतोयस? त्या शनायासाठी राधिका वहिनींना सोडतोयस. शनाया राधिका वहिनीचा पैर की धूल सुद्धा नाहीये वो. काय वाईट आहे रे तिच्यात? हा, ती मॉडर्न आहे, आजच्या काळातली आहे, यंग आहे, बेटर आहे. आणि ती बेटर आहे हे तुला माहिती आहे. हो, मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे की ते तुझ्यावर प्रेम करत नाहीये, तुझा यूज करते, तुझ्या पैशावरती प्रेम करते. अँड डोंट टेल मी की हे तुला माहिती नाही. व्हॉट एव्हर आनंद, हे मला माहिती असो नसो त्याने फरक पडत नाहीये. पण मला शनायाच हवी आणि माझा निर्णय आता बदलणार नाही. अरे घे ना, अरे घे, सांग त्यांना पण. जसं मला डिसिजन ऐकवलं ना तसं आई बाबांना पण सांग तुझा हा नवीन डिसिजन. त्यांना खूप आनंद होणार आहे. घे, बोल त्यांच्याशी. अरे उचल, सांग ना त्याला, बोल. गुरु, तू इतना बदल जाएगा ये कभी सोचा नहीं था यार. आजपर्यंत तू माझा मित्र आहेस म्हणून मला तुझा अभिमान वाटत होता, पण आता लाज वाटते. आनंद, ओढून सत्य बदलणार नाहीये. अरे गुरु, मी तुझा मित्र आहे म्हणून तुला सांगतोय, चांगला सल्ला देतोय. जा, एक्सेप्ट कर. सांग वहिनीला की माझी चूक झाली आहे, हेच करेक्ट आहे. एक बात याद रखना गुरु, शरीफों की दुनिया में शर्म की कीमत हो या ना हो, बेशर्मों की इज्जत नहीं होती. हे राधिका वहिनी तुझ्यावर किती प्रेम करतात ते तुला माहिती आहे का रे? एवढं सगळं झाल्यावर आता पण जाऊन तू त्यांची माफी मागणार ना, ते तुला माफ करणार. अजूनही प्रेम करतात रे ते तुझ्यावर, आणि आताही विश्वास ठेवणार ते तुझ्यावर. प्रेमाची किंमत ठेव रे. राधिका मॅम शनायाच्या घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांचा चेहरा बघवत नव्हता. खूप डिप्रेस झाल्या असतील ना त्या? हो मग. आणि मला नाही वाटत की झाल्या प्रकाराबद्दल गुरुनाथ राधिका ताईंची कधी माफी मागेल. आणि जरी त्याने माफी मागितली ना तरी राधिका ताईंनी त्याला कधीच माफ करू नये. पण ती त्याला माफ करेल कदाचित. कसं शक्य आहे? भक्ती, मगाशी मी जेव्हा राधिकाशी बोलायला गेले ना तेव्हा मला असं जाणवलं की तिने अजूनही आशा सोडली नाही.
तिला अजूनही असं वाटतं की सगळं ठीक होईल, नॉर्मल होईल. बट आय डोंट थिंक सो. गुरु सर त्या शनायाच्या मागे क्रेझी झालेत. आणि जसं भक्ती म्हणाली तसं गुरु सरांना राधिका मॅमने माफ करावं असं मला तरी नाही वाटत. हो, कारण त्याला झाल्या प्रकाराबद्दल अजिबातच गिल्टी फील होत नाहीये. आणि जर तसं काही असतं ना तर तो तसा रिॲक्टच झाला नसता. पण राधिकाला अजूनही आशा वाटते की गुरुनाथ बदलेल. पण तिला एक गोष्ट कळतच नाही की आशा अशा गोष्टीकडून ठेवायची असते जी आज ना उद्या पूर्ण होईल. पण गुरुनाथ, तो स्वतःला कधीच बदलणार नाही. सो रेवती ना व्हॉट? म्हणजे आता आपण राधिका मॅमची काय मदत करू शकतो? आत्ता तरी काहीच नाही. असं कसं म्हणता तुम्ही रेवती? आपण काय फक्त झालेल्या परिस्थितीबद्दल वाईट वाटून घ्यायचंय का? या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. पण मी असं म्हणतच नाहीये की आपण काहीच करायचं नाही. हा लढा तिचा आहे, त्यामुळे निर्णय तिने घ्यायचा आहे. आणि मला असं वाटतंय की राधिका जो काही निर्णय घेईल त्यात आपण तिला मदत करायला हवी. एक्झॅक्टली. आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट राधिका मॅम. मी पण. आणि जेवढं मी राधिकाला ओळखते त्यावरून राधिका शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करेल. तुला तुझे दोष दाखवायचा, तुझ्या चुका दाखवायचा प्रयत्न केला मी. माझ्या बरोबर न्यायचाही प्रयत्न केला. आता तुला सुधारायचंच नव्हतं तर मी तरी काय करू? ही आता खरंच आवडत नाही का हो तुम्हाला? नाही. ते कमी पडली का मी? हो राधिका, तू कमी पडली आहेस आणि याला तूच जबाबदार आहेस. यात मी काही करू शकत नाही. अहो, असं नका हो बोलू. माझं ऐकून तरी आता घ्या. ऐकण्यासारखं काही राहिलेलंच नाही. ऐकण्या बोलण्याच्या सगळं पलीकडे गेलेलं आहे राधिका. जी फॅक्ट आहे ती ऍक्सेप्ट करायला हवी. मला तू आवडत नाहीस. आता मला तुझ्या बरोबर राहायचं नाही.